ही गाडी तशी पोचते 8:30 पर्यंत पोचते. आलेली गाडी 1215 डाऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सोलापूर सुब्रेश्वर एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पर छत्रपतीची गर्दी महाराज ट्रॅव्हलर्स आणि प्रवासासाठी तुम्ही आहे का? थँक्यू. परत अशी
त्या रिक्षावर वैभववाडी. ठीक आहे ओढ भरली का When my day's over, I must just fall in love. I know the DJ and I love this song. Me and you and the night feel so young. Every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, maybe it's a sign. आकाश मुझे वगैरे पाखरा सोन्या उंबरा मुझे वगैरे पाखरा. हॅलो, गुड मॉर्निंग. सो फायनली मी वैभववाडीला पोचलो आहे. ट्रेन 10-15 मिनटं उशिरा होती. कोकण कन्या होती. कोकण कन्या उशिरा आली तरी पण 7च्या आधी पोहोचते तुम्हाला. सो 6:18चा तिचा टाईम होता वैभववाडीला पोचायचा. 6:40 वाजले. एक्सेप्टेबल आहे. मला खरं माझी इच्छा होती की ट्रेन थोडी लेट व्हावी. 7पर्यंत पोचलो असं चाललं असतं मला, कारण मला भीती होती मी जर झोपलो आणि उठलो नाही तर काय. माझं तेच आहे की मी जर झोपलो मला लवकर उठता येत नाही. पण ट्रेनमध्ये थँक्स टू द व्हेरी नॉट कम्फर्टेबल सीट्स मला झोप प्रॉपर लागलीच नाही. AC मध्ये होतो तरी पण झोप प्रॉपर लागली नाही मला. त्यामुळे उठायला झालं माझं. त्यात मी ठरवलं होतं की जिथे उठीन तिथे उतरणार. जे कणकोला उठीन ते कणकोला उतरणार. मडगावला उतरलो तर मडगाव फिरणार आणि मग पाठी येणार. हे फुल ठरवलं होतं मी. पण नशिबाने मला झोप लागलीच नाही. अरे यार, डेव्हलपमेंट करायला बघा इथे. बंगले बघा, बंगले बंगले. मे महिन्यात थोडी गावी तर मी येत नाही, कारण मे महिन्यात ऊन खूप असतं. न्यावी यायला लागलं कारण पूजा आहे गावी, त्यामुळे आलो. प्लस मला वाटतं पाऊस पडून गेला, कारण वातावरण थोडं धुकड असं उतरल्या वाटलं. ह्युमिड वाटतं आहे. पाऊस पडून वातावरण थोडं पाऊस आहे हे फील होतं. त्यामुळे ना अंगावर चिकचिकीत होतं आहे. हे का इथे पाऊस पड किंवा नको पडू. आणि मला इथे आठवडाभर राहायचं गावी आता. त्यामुळे तू पडतो तर प्रॉपर पड, तर पडूच नको मी तो म्हणतो. ओटी काय येते गर्दी का. ते झोपलेत वाटतं ऑब्विसली. एवढे सगळे 6:15ला कोण उठणार आहे. चांगले डाडरू झोपलेत. सो फायनली मी गावी पोचलो आहे. गावी याचं एकच कारण, मामाकडे पूजा आहे म्हणून आम्ही सगळे यावेळी गावी आलो. आठवडाभर गावी राहणार आहे. आठवडाभर मी म्हणतो आहे, पण जर मला खूपच ऊन वाटलं, खूपच गरम व्हायला लागलं तर मी लवकरची तिकीट काढून ट्रेननी परत पाठी निघून जाईन असं मी विचार करतो आहे. पण जर मजा आली, ऊन एवढं वाटलं नाही, एवढं त्रास नाही झाला, तर मी आठवडाभर थांबेन भावांबरोबर, त्यांच्यावरच निघेन एकत्र. हा प्लॅन चालू आहे माझा.
सो पण बरं वाटतं. खूप वर्षानंतर मी मे महिन्यात गावी आलो आहे. मे महिन्यात मी गावी येत नाही मोस्टली, कारण ऑब्वियस रिझन्स गरम खूप असतं, घाम खूप येतो, वाट लागते. आणि पावसाळ्यात बरं वाटतं. पावसात पाऊस असतो, थंडावा असतो, गणपतीचं वातावरण, गणपती बाप्पा असतो, हिरवगार असतं, तर ते खूप बरं वाटतं. आणि त्याच्यानंतर सध्या माझा नेक्स्ट फेवरेट आहे हिवाळा. थंडीमध्ये थंडीत पण वातावरण सुंदर असतं, पाऊस नसतो पण ॲटमॉस्फिअर जबरदस्त असतं, त्यामुळे तो एक आहे. मग रँकिंग करायला गेलो तर पावसाळा, हिवाळा, मग उन्हाळा असं म्हणजे रँक करीन. पण तरी उन्हाळ्याची सुट्टी ही लहानपणी भेटायची, तेव्हा आम्ही सगळे गावी यायचो. तेव्हा मामाच्या गावात जाऊया बोलतात, ते मामाचं गाव हेच. आणि इथे मी मावशीकडे आलो आहे. त्याच्यानंतर मग मी मामाकडे जाईन. हेच आज गेलो होतं, आज की उद्या बघू काय डिसाईड करता येत ते. सो अप्रॉक्स 4 वाजता आता आणि आम्ही जातो सांगवाडीला. सांगवाडीला मावचं गाव आहे, तिथे ॲक्च्युली पूजा आहे. मी थांबलो होतो मावशीच्या घरी, तो बाई बर्थडे जवळ पडतं म्हणून. पायावर चिल्ले पिल्ले बरं त्यांना घेऊन सांगवाडी जातो मी आता. काय का तुम्हाला आणि Do tonight again, even in another lifetime. Find me there, and let's do tonight again. First we need problems are evaporating. Baby, I'm just guessing, but I've got a feeling. Whoa, we could dance all night. Whoa, not the end of time. We could do tonight again, even in another lifetime. Find me there, and let's do tonight again. Rewind until daylight. Rewind and put your hands up. Oh, keep those hands up for tonight again, even in another lifetime. Find me there, and let's do tonight again, even in another lifetime. Find me then, and let's do tonight. सो आता आम्ही फायनली सांगवाडीमध्ये पोचलो. आम्ही शेअर ट्रॅक्स बघत होतो, पण शेअर रिक्षा काय भेटली नाही. एक होती उभी, पण ड्रायव्हरच नव्हता याचा. 15 मिनटं वाट पाहिली, त्याच्यानंतर शेवटी एक प्रायव्हेट रिक्षाच केली. पोचलो, बरं वाटतं. दाखवलं तुम्हाला. आता उन्हाळ्यामुळे इथे काय माहीत आहे, हिवाळ्यात तरी पावसाळ्यात हे पूर्ण हिरवं हिरवं असतं, जबरदस्त एकदम वातावरण असतं. माझ्या जुन्या शूटमध्ये ठेवलं आहे मी इकडचं सगळं. एक जुनं वॉक अराऊंड केलं होतं, तेव्हा ते पावसाळा शूट आहे. सफाई चालू आहे. चलो तुला काढलं मी प्रेस कर. खाली ठेव ना बा. फणस एकदम जवळ असे फणस आहेत. एवढी फणस आहे बघा.
हे पाणी वाटेल याच्यात. चिक्कू आंबे, तिकडे आंबे लागलेत. इफ यू कॅन सी, आय डोंट नो. तिथे आंबे लागले, इथे प्रॉपर आंबे आहेत. फुलं, चिक्कू लागला तिकडे. एकच आहे, बाकी नाही. इथे गुलाब लागले चांगले, मस्त मस्त असे गुलाब लागले. काय करतोय? हा, सगळं आंबे कैऱ्या आहेत. कैऱ्या किती कैऱ्या बघा, भरून भरून कैऱ्या लागल्यात. इथे बघा कैऱ्या भरून लागल्यात, कैऱ्या एकदम मस्त. आता आम्ही जातोय बाहेर. मामा Storms on the roof, secrets whispered, bulletproof. We built worlds out of steel. Now they're ruins of something we feel. It's so nice to get away, just for a moment, just for a day. We can drive past the signs, over the borders of our mind. 'Cause today's a beautiful day. Why would anyone take that away? Can we stay? Let's just stay. It's a beautiful, wonderful day. We rode our bikes down broken streets. We chased the sun, chased the sun. The day was great, we made it shine. And you were mine, you were mine. The world outside can fall apart. I don't care. बियर हिअर ॲट कणकवली मार्केट. काय ना हा पहिले मटर बघा, मागचं सगळं देऊन झालं. नमस्ते. मटर मटर वाटर है ना भेटत. मटर नाहीये कुठे पण. हो, लिंबू सोडा. फेस क्लिअर शॅम्पू, छोटूचा पॅक, कंडिशनर, प्रिकली स्प्रे. आयटम ट्राय करायला पाहिजे. कापशी मग कापशी आणि कापशी मिक्स करायला काय म्हणून लहान आपल्याला आणणार का? अरे आणणार पंपाला वरती
तो आमचं खाऊन तो आमचं खाऊन झालं. हां नाही नाही हां हां थोडी तो आम्ही जस्ट खाऊन आलो बाहेरून. मस्त खाऊन झालं आहे. आता ते काम चालू आहे. उद्या पूजा आहे तर पूजेची तयारी गावकरी सगळे येऊन मदत करतायत. फुल ऑन केळ्याची खांब बांधतात ते सोलून काढतायत. ते प्रॉपर मंडप बनवतात त्याचं. फुल लाईव्हली वातावरण आहे. किती वाजलं टाईम हे आहे झोकाळा बसायला आणि ही माणसं वाढत आहेत. फुल ऑन लाईव्हली वातावरण. सो आता ओके पावणे 11 वाजलेत. सो आजचा दिवस इथे संपला. आता भेटूया उद्या. उद्या पुढल्या दिवस आहे तर बघू काय होतं. मासे पकडला पकड. ठेवा खाली. अरे खाली ठेवतोय. हां मग ठेव ना. पडणार नाही ना. हा बघ लेट नाईट मासे पडायचं असेल देव मासा. खाऊ मोठा हा आला काय. हा बघ इथे खिकडा गेला आतमध्ये. खेकडा मारला मासा. अरे इथे आतमध्ये खिकडा गेला तो बोलतोय. खाली खेकडा आहे. खेकडा नको तो दाखव. तो व्हिडिओ आधी बघतोय. तो बघा खिकडा. हो कोपरा झाला कसा. हा मोठा करा. आला तुला व्हिडिओ काढला काय. पकडला धिया. आले व्हिडिओ नको जरा ते. एक मोठी बॉटल पाहिजे. अरे यार रोहनला सांगितलं पाहिजे. हवी इथे येत आहेत हळूहळू. हवी इथे आला बघ कोपऱ्यात फिरते बघा छोटी छोटी साईड. सो हे आम्ही रात्री करतो. किती वाजले 11 वाजलेत. 11 वाजता आम्ही इथे मासे पकडतोय टाइमपास म्हणून. मी पकडतो तू पकडणार कसा मासा. पकडला. बॉटममुळे शिवाय लागणार रे. दादा फोन करतो रे. सो आता आम्ही आलो आहोत ब्रिजच्या इथे नदी खाली आणि इथे चालू आहे काहीतरी काम. किंवा बॉटल